शुक्रिया सागर मांडोकर, इनका आवाज आप सुन रहे थे। और शुक्रिया विभो जी भोपी। हेलो। और इसी बीच यहाँ स्क्वायर लेग के ऊपर खेला हुआ शॉट है और सीमा रेखा के अंदर ही गेंद को रोक लिया है। और स्कोर हो चुका है 2 के घर में। इस तीसरे अंपायर की मांग, बॉलर के ऊपर थोड़ा सा शक आया है तो जरूर इस बार चेकिंग करेंगे। ऑनफील्ड अंपायर अपना काम कीजिए। बॉल हिल गया लकड़ा और लकड़े के ऊपर गेंद ने चुम्मा लिया। बल्लेबाज को किया बाय बाय। पहला झटका दीजिए। बड़ी मछली जाल में फंस गई। कुणाल मैदान से बाहर। झटका लग चुका है। इस बीच अगली बॉल। ओ लोअर फुल टॉस गेंद सीधे बल्ले से खेला हुआ शॉट है और लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई। मिस फील्ड और फायदा उठाया बल्लेबाजों ने। 2 रन जरूर मिलेंगे। सोनेरी पाट, उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात। दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात। गुढीपाडवा निमित्त मराठी नूतन वर्ष निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। और एक अच्छी बॉल समझ नहीं सके बल्लेबाज या रोहित पाटिल। दुंदरेपाड़ा टीम अगर जीत जाती है तो विशाल पाटिल खानाओ इनकी तरफ से 3 दिन के लिए गोवा बुक। ये ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, मिडल लेग स्टंप के ऊपर गेंद थी और यह दूसरा रन चुराया। रन चुराना इसे कहते हैं। फील्डिंग लेजी नहीं जमती है। बॉल का इंतजार करके कुछ फायदा नहीं है। रनिंग बहुत इंपॉर्टेंट बात है। इसलिए सीमा रेखा के नजदीक जो फील्डर होते वो काफी तंदुरुस्त होते। सिक्स रन लॉस ऑफ 1। फुल टॉस है। एक बार फिर से बैक टू द बॉलर खेला है लेकिन सिंगल जरूर मिलेगा। और थ्रो हुआ था लेकिन बैकअप है पीछे। कड़ा मुकाबला इस बार देखा जाए श्री राम चिंचोली बनाम उनके अपोजिट जो टीम है बघा आमचे कुलदीप पाटील काल सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत होते आणि आज सुद्धा अगदी हिंदू नवीन वर्ष प्रतीकबाई जाधव असतील, मोहनजी भोपी साहेब, जाणता राजा ट्रॉफी अमित सर आपण पाहतो आणि संपूर्ण आज खानावमध्ये क्रिकेटचा कुंभमेळा आणि सचिन दादाने सांगितलं आज बघा खानाव संपूर्ण गाव एकजूट झालंय आणि स्पर्धा यशाची पोच पावती देते। यस यस। और यहां मुझे लग रहा है कि पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद
श्री राम 11 चिंचपाड़ा टीम का स्कोर पहुंच चुका है 7। इसे श्री राम 11 चिंचोली टीम का स्कोर पहुंचा है 7। और ये लोग की हवा में जरूर गए इस बार, यहां कैच की संभावना। और ये मुझे ये लग रहा है कि इस बार 2 रन जरूर मिलेंगे। और 2 रनों के साथ श्री राम 11 चिंचोली टीम का स्कोर पहुंचा 9। लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर जारी, हवा थोड़ी ठंड आ गई है, तो इसका मतलब अंपायर ने जब स्वेटर पहना तो हम समझ गए कि हवा ठंड है। 9 पे स्कोर जा चुका है। लंबा रनअप है गेंदबाज का और उन्हें दौड़ना शुरू कर दिया है अंपायर को पार करते हुए। आगे निकले कदमों का प्रयोग किया है एक्स्ट्रा करके खिलाड़ी जाकर, जिन्होंने मिड ऑफ के क्षेत्र में इस गेंद को लपकने की कोशिश की थी, लेकिन एक सिंगल लेने में कामयाब और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है। तर नक्कीच अमित म्हात्रे सर, पारस मसाला मिल्कचे आमचे उद्योजक, बैलगाडा क्षेत्रातील आणि क्रिकेट क्षेत्रातील एक पॅकर्स विष्णू शेठ शेळके आधी मॅचचा आनंद घेताना आणि त्यांनी चिंचोली संघाला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. तर विष्णू शेठ शेळके आमच्या आधीचे आहेत, ते चिंचोलीचे आहेत का? चला, शुभेच्छा आपल्याला. पारस मसाला मिल मॅच ऑन ठेवा. टॉस करणार आहोत आपण. तर लेजंड क्रिकेटर प्रकाश दादा तवळे, वेलकम. और गेंदबाज अमोल सिनारी। और इस बार यहां देखिए लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, तब तक ये दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। श्री राम 11 चिंचोली टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 12। लॉस ऑफ 1 विकेट और सिनारे की अंतिम 3 गेंदें शेष। 12 रन 1 विकेट के नुकसान पे। दुंदरीपाड़ा टीम इसी बीच यहां गेंदबाजी कर रही है। अगली बॉल, फुल टॉस, स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है और एक सिंगल दूसरे के लिए भागने की कोशिश। हो जाएगा, हो जाएगा, हो जाएगा, हो गया। नहीं रे भैया नहीं, तेरे हाथ में मक्खन है, दोष किसी का है? बॉल हाथ में ऐसा पकड़ना चाहिए। हमारे को पूछ, एक बार पकड़ लिया तो छूटा नहीं है। हाथ में तेल होगा तो छूटेगा नहीं साबुन की तरह। चौदह रन, लॉस ऑफ 1 विकेट, यानी कि हाथ से गेंद जरूर छूट गई है। हितेन 4 पे, रोहित 8 पे। चिंचोली का स्कोर 14। और ये टप्पा पीछे रखा था, टपकाने में अनसक्सेसफुल साबित। अरे भाग भरे साहब, किसी को टच मत करो, बहुत तुमने टच किए हैं। हम देखते हैं ना कि पनवेल में एक बार वो घुस जाते हैं तो समझ आइए, अगर कोई सब्जी वाली हो जाती है वो भी भाग जाती है, क्योंकि इनकी रेट बहुत खतरनाक पड़ जाती है। डायरेक्ट टच करते हैं ना, आदेश आदेश इस बार अपील की थी, लेकिन बैकवर्ड पॉइंट से मारेगा के बैकवर्ड पॉइंट के ऊपर इस बार देखा जाए गेंद को पकड़ा है, लेकिन सिंगल और इसी के साथ ओव्हर खत्म। 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम 11 चिंचोली संघ धावसंख्या 15, लॉस ऑफ 1। पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन 12 प्रतिनिधी जायचं आहे। 6 गेंदर सुंद एक सुमधुर संगीत। टॉस होणार आहेत. दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या.
तर प्रतीकबाई जाधव यांना आपण सुद्धा पाहतोय. आज जाणता राजा ट्रॉफी कुलदीप पाटील आमचे असतील, मोहनजी बोपी, सर्वांचं वेलकम. टॉस आपण करणार आहोत आणि दोन्ही संघांना सूचना आहे. मोहनजी बोपी साहेब, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दिनेशजी करमेलकर साहेब, बाळाराम पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत असताना आमचे एस पी बाई प्रल्हाद शेळके, वेलकम, आपलं सुस्वागतम. सामन्याचा आनंद घेताना आमचे कृष्णा गवळे असतील, स्वप्नील पाटील. चला, खिडूकपाडा आणि हरिग्राम 12-21 झालेत, कारण अजूनही महत्वाच्या लढती बाकी आहेत. जाणता राजा ट्रॉफी मॅच ऑन. तर आर्यन अरुण सिनारे यांच्या वतीनं समालोचक ग्रुपसाठी सुद्धा प्राईज झालेत, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आणि एस पी बाई यांच्या वतीनं सुद्धा समालोचक ग्रुपसाठी 500 रुपयाचं प्राईज झाले, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. चला, मॅच थोडी स्पीडअप करा. 15 पे स्कोर जा चुका है, 1 विकेट गॉन हो चुका है. आखिरी 6 गेंदे पारी का ये स्लॉग हो रही, डेथ हो रही, हनामारी का हो रही है, कुटाकुटी का हो रही. और इसी ओवर में हमला जोरदार करना चाहिए, क्योंकि डायरेक्ट फोन दक्षिण अफ्रीका के हमला का आना चाहिए. क्या हमला हो चुका है, लेकिन अंतिम 6 बॉल फेंकने के लिए गेंदबाज आ चुके प्रशांत. प्रशांत के सामने हितेंद्र. अंतिम 6 बॉल, धुंधरे बड़ा बनाम चिंचोली के बीच टक्कर. शॉर्ट बॉल हुक किया और चल गई उड़न खटोले पे. गेंद तारामंडल और सीधे वॉक मारे के ब्रह्मा जी के कमंडल में. हिंदू रक्षण करता छत्रपति शिवाजी महाराज, राजा सिकंदर इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हुआ है. एक ही राजा. शॉर्ट बॉल थी, उसके ऊपर हुक किया, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गए आसमान में, और छक्के के साथ स्कोर 21-21. हितेन ने ठोका छक्का. नेक्स्ट बॉल प्रशांत की, 21 लॉस ऑफ 1 विकेट. और बैकफुट चले गए और इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर. और ये खतरा बनेगा लगता है अंपायर साहब. ओ भैया, अरे क्या कर रहे धुंधले पड़ा, फील्डिंग तुम्हारी बहुत खराब हो रही है. अगर ये फील्डिंग अच्छी होने के बाद थ्रो खराब आ रहा है, ये नहीं जमेगा. इससे तुम्हारे ऊपर प्रेशर आ जाएगा, क्योंकि हितेन स्ट्राइक के ऊपर आना चाहिए. ये चिंचौली दर्शकों का कहना होगा, लेकिन उन्हें स्ट्राइक के ऊपर आना नहीं चाहिए, ऐसा थ्रो आना चाहिए. मगर 2 रन मिले और 2 रनों के साथ चिंचौली टीम का स्कोर पहुंचा है, स्कोरर 23 लॉस ऑफ 1. लॉस ऑफ 1. और एक बार फिर से इस बार मिड विकेट के ऊपर 1 बाउंस गेंद को पकड़ने की कोशिश कर रहे हैं. बढ़िया से रक्षण हुआ है, मगर थ्रो भी सही गया है, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है. 2 रनों के साथ स्कोर जा रहा है. इस बार देखा जाए 25-25. और गेंदें खत्म हो गई. 3 अंतिम ओवर की अंतिम 3 बॉल शेष. एक कांटे का टक्कर का मुकाबला है, दोनों टीम दिग्गज आमने सामने है. 25 पे स्कोर, 1 विकेट गॉन. ये उड़ाया और चल गई गेंद बाहर. और ये देखिए एक झन्नाटेदार लंबा बिग बिग छलांग. 30 मुझे लगता है स्कोर हो चुका है. हितेन का इंजन गर्म हुआ है. आखिरी ओवर में जो हंगामा चल रहा है, अमित सर बघा, षटकार गेला ना, आणि WTC चे कॅमेरामॅननी दाखवलं तो चेंडू कुठे गेला
आणि काय तिथे बॉम्बस्फोट झाला. येस येस. ते काय WTC वाले हत्तीला चड्डी घालतील. 31 और सीनियर कैमरामैन हमारे हरीश पाटिल किधर है? ऊपर. नीचे बैठो. ऊपर से नीचे आ जाएंगे तो लफड़ा हो जाएगा. और क्या स्ट्रोक था यार. गगन दमामा छक्का. काली रात का एक भयंकर छक्का आ चुका है. यस प्रवीण दुगाड़े साहब हमारे देखिए इनके छोटे भाई. 31 लॉस ऑफ 1 विकेट. और ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप ज्यादा बार चली गई है. लाइन से भटक गई गेंद और अंपायर ने वाइड घोषित किया. गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा. और यहां श्री राम 11 चिंचोली टीम का स्कोर आगे जा रहा है. खराब ही गेंद है. 32. यस गणेश भराड हमारे किधर है? सेम प्रवीण दुगाड़े साहब. हमें लगा अचानक कैसे आ गए यहां. 32 लॉस ऑफ 1. और अच्छी बॉल टप्पा सही था और गेंद थोड़ी नीचे भी रह गई. इसे ऑन साइड के ऊपर खेलने का ये मंसूबा था वो फेल हो गया है. शानदार बॉल थी. 32 लॉस ऑफ 1 विकेट. और इस ओवर की मेरे हिसाब से यह अंतिम बॉल, आखिरी ओवर की आखिरी गेंद. हितेन सामना करेंगे और गिरगिर चंपा खुशवीर अंबा देखो पैर लंबा छक्का मारा खंबा खड़क. बैटिंग रिव्यू ऐसे सचिन मुंडे साहब हमारे कहा है. वाघमारे साहब आइए. चला टॉस करतोय मी. मोहनजी बोपी साहेब आमचे मुख्य आयोजक, पुरस्कर्ते, जाणता राजा ट्रॉफी ज्यांच्या संकल्पनेतून साकारले त्या मोहनजी बोपी साहेब या आपण. कुलदीप पाटील असतील, प्रतीकदादा जाधव. मोहनजी बोपी साहेब यांनी सांगितलं सन्मान्य आमचे कुलदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला डिसिजन पेंडिंग. मात्र फिल्डिंग टीम आपण येऊ शकता. टीम हरिग्राम आणि टीम खिडूकपाडा या साहेब. कुलदीप पाटील साहेब टॉस. फेअर डिलिव्हरी. चला मॅच ऑन ठेवा. तर कॉल इन वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा कॉल करणारे. कॉल आलाय खिडूकपाडा आणि टॉस जिंकलाय हरिग्राम. डिसिजन फिल्डिंग. शुभेच्छा असतील आपल्याला. 3 षटकांचा सामना आहे हरिग्राम आणि खिडूकपाडा. बिग बॅटल, एक घमासान युद्ध. यानंतर आम्ही सर असेल घमासान युद्ध, त्या लढतीचा आनंद. नक्कीच सचिन दादा प्लीज कॉन्टॅक्ट. मॅच ऑन असेल. आणि धावा झाले ते 38 आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. ती म्हणजे धुंद्रेपाडा संघाला. आणि टाइमपास नको, सहकार्य करा, चेंडूची पूर्तता करा. आणि विजयासाठी इकडे 39 धावांचा पाठलाग करायचा धुंद्रेपाडा संघाला. त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये ऐकूया आमचे वैभवजी भोपी यांचा सुमधुर आवाज आणि त्यांच्या वाणीवर या मॅचचा रिझल्ट. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय मोहनजी बोपी साहेब, कुलदीप पाटील साहेब, प्रतीकदादा जाधव असतील. काही वेळात संदीपजी पाटील, पांडुरंग दिसले, रविदादा कर्णुक, खानावची आमची संपूर्ण मंडळी. आणि जाणता राजा ट्रॉफीची आज शेवटची रात्र. संपूर्ण आमची पाहुणे मंडळी. फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम थोडी घाई करा. गुढीपाडवा हा नवीन वर्ष अगदी संपूर्ण भारतभर साजरा केला जाईल आणि हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. दिनेशजी करमेळकर, बाळाराम पाटील या मॅचचा आनंद घेताना त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. चला संजय पाटील, आमचे संजूबाई, थोडा आपण कॉन्टॅक्ट करा टॉस बॉक्सकडे.
संजय पाटील आमचे संजूबाई आपण कॉन्टॅक्ट करा. तर संदीपजी पाटील आमचे मुख्य आयोजक पुरस्कर्ते अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष आणि यंग जनरेशनच्या संघाला स्पॉन्सरशिप कोण करतो तर ते एक नाव येईल ते म्हणजे सन्माननीय संदीपजी पाटील. त्यानंतर हॉटेल स्पाइस कॉर्नरचे आमचे यशस्वी उद्योजक पुरस्कर्ते या स्पर्धेचे आयोजक पांडुरंग दिसले. वेलकम सुस्वागतम. सर्वांना आम्ही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. हिंदू नवीन वर्ष साजरा सुद्धा आपण करणार आहोत. संजय पाटील संजूबाई या आपण थोडं कॉन्टॅक्ट करा स्पीडली. मॅच ऑन करतो आपण लगेच. आणि विनिंग टार्गेट येणारे 18 बॉल 39. मॅच ऑन आहे. दुंद्रेपाडा रोशन आणि श्रीराम 11 चिंचवले. नमन ट्रान्सपोर्ट जयशेठ चौधरी या मॅचचा आनंद घेताना दुंद्रेपाडा रोशन विरुद्ध चिंचवले. बघा धाकटा कांदाला बाय मिळाले. आता 3 विजेता असतील. त्यांच्यामध्ये पुन्हा चिठ्ठी फेक होणार आहे आणि जे चिठ्ठीमध्ये विन होणार ते त्यांना धाकटा खांदा विरुद्ध खेळावं लागेल आणि कंटिन्यू मॅचेस. मग जे डाऊट्स होतं क्लेरिफिकेशन. मॅच ऑन. 18 मध्ये 39. चला दुंद्रेपाडा आवाज येऊ द्या प्रेक्षक आहेत का? नाही झोपायला गेले घरी आवाज नाही. जाणता राजा ट्रॉफी आणि एका स्पर्धेमध्ये एका गावचे 3 संघ. सोनेरी अक्षरामध्ये हा इतिहास खानाव नगरीमध्ये रचला जाईल. श्रीराम 11 चिंचवली. चला खानावची बच्चे कंपनी. काय आवाज आहे वैभव बघा मध्यरात्री नंतर. 18 बॉल 39. चला मॅच कडे आता आपण बोलूया. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्रीराम 11 चिंचोलीनं 38 रन केले 3 षटकामध्ये. 39 धावांचं लक्ष आहे. जहानमान चिरबा 11 दुंद्रेपाडा या टीम समोर. चिंचोली संघ या अगोदर विजेता झालेला आहे. तो शिरोली परिसरातील चिंचोली संघ होता आणि आता एक श्रीराम चिंचोली आणि त्यासोबत दुंद्रेपाडा हे 2 संघ सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. मॅचकडे आपण वळते. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजच्या उंबरट्यावर कुणाल शेळके. सलामीर बॅटर अमोल सिनारे आणि रोशन करमेलकर. पहिला बॉल फ्लिक करत असताना पाठवलाय डीप मध्ये लॉंग लेग कडे परंतु अंपायर सिग्नल. समोर पकडले गेलेत पायचीत हे पंचांनी दर्शवलंय. आता दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत. बघूया. बॅटर तुम्ही स्थिर राहा. खेळाडू तुम्ही स्थिर राहा. पंच निर्णय योग्य निर्णय घेतील कारण खेळाडूचं म्हणणं आहे बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जमले परंतु इकडे अंपायर सिग्नल. बॅटर आउट. LBW. पहिली विकेट पहिल्या बॉलवर. खेळाडू बाद. राजा चषक. चला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळताना आपण पाहतोय. प्लीज पंचांवर दबाव टाकू नका प्लीज. पंचांसोबत चर्चा करण्याची अनुमती तुम्हाला नाही आहे. या स्पर्धेमध्ये स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे प्रत्येक टीमला. सुरुवातीपासूनच पंच त्यांचं काम निभावत आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येत आहेत दाखल होत आहेत. राहुल चौधरी. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट डाऊन. अमोल सिनारेच्या खेळीचा अंत झालाय. अमोल आलाय मैदानामध्ये. राहुल आलाय मैदानात. इनसाइड आउट. फटका चांगला आहे. पॉइंट कडे धावपल सुरू झाली. फिल्डर पोहोचलाय. रन पूर्ण होते या बॉलवर. 2 धावा प्रत्येक टीमला आता पुढे निघून जायचं आहे कारण प्रत्येक टीमचं
पहिलं ध्येय हेच असतं की स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं, किमान एक ट्रॉफी जिंकायची. आणि जसे क्वालिफाय होतात प्रत्येकाचं टार्गेट हेच असतं की त्या स्पर्धेवर, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतोय सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरायचं, परंतु एकच संघ ठरेल. एका गोष्टीचा उलगडा आम्ही केला होता. आता 3 विजेते संघ असतील, त्याच्यामध्ये बाय होईल, त्याच्यामधून बाय ज्यांना मिळेल तो धाकटा खांदा विरुद्ध खेळ आणि विदाउट बाय वाल्यांची मॅच होईल. सेमीफायनल, 2 सेमीफायनल होतील, लक्षात घ्या. मॅचकडे आपण बोलतोय. कमी गतीनं बॉल हवेत खेळाय, लॉंग ऑफचा फिल्डर तयार झालाय आणि कॅच ड्रॉप. झेल तिकडे निसटलाय आणि रोशन सारख्या महानतम खेळाडूला जीवनदान देणं येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला महागडं पडू शकतं. के ट्रेंडिंग. मराठा लंच होम, श्रीनाथ डेअरी, विश्वास करमेलकर, विश्वास कर्णूक, मराठा लंच होम आणि त्यासोबत श्रीनाथ डेअरी, त्यांचा आभार आम्ही मानू. कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी त्यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज. 0 तो विश्व खरं त्याने निर्माण केले, आपले दमदार युवा उद्योजक, त्यांचा आभार. स्कोरबोर्डवर आता लक्ष केंद्रित आपण करूया. 3 धावा बोर्डवर आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर रोशन मैदानामध्ये, एका बाजूला राहुल आहेत. यॉर्कर केलाय, बॉल बॅटच्या टो एंडवर लागलाय. हा बॉल अपील तिकडे झाली होती, कारण आता अपील होणार आहे यात शंका नाही, कारण ही व्हॅल्युएबल प्राइज विकेट आहेत. हे 2 खेळाडू धुंद्रेपाडा टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. यंदा ग्रामस्थ मंडळ धुंद्राई चषक आपण बघितलं, आमचे मिथून सिनारे असतील, संपूर्ण ऑर्गनायझर की अगदी त्यांची टीम असेल, 40+ मेंबर असतील. काल धुंद्रेपाडाचा 40+ संघ रनरअप ठरला. स्कोरबोर्डवर धावा बघायला मिळतात सध्या 4. 14 बॉल 35 धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये. ही त्यांना मॅरेथॉन इनिंग साकारली होती या मॅच साठी, आणि आता बघायचं सगळ्यांच्या नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. कोणता संघ पुढे येईल? एक चिंचोली संघ पुढे पोहोचलाय, परंतु सुपर 7 मधील आगळावेगळा फटका एक्झिक्यूट करायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे डिरेक्ट हिट देखील झाला, परंतु बॅकअप रेडी होतं. 1 रन मिळेल. धावसंख्येचं टोटल शांत आहे. फार चांगली गोलंदाजी कुणाल शेलके कडून. 1 विकेट तर ऑलरेडी त्यांनी घेतलाय, तोही फर्स्ट बॉलवर. आणि स्कोरबोर्ड सध्या फक्त 5 वर तुम्हाला बघायला मिळते. 5 ऑन अ बोर्ड. 13 बॉल आणि अजूनही या मॅच मध्ये आवश्यकता आहे, गरज आहे विजयासाठी. 34 धावांची आवश्यकता आहे. बघायचा हा बॉल तेवढाच निर्णायक. समोर बॅटर रोशन करमेलकर, आतापर्यंत एकच बॉल त्यांनी खेळाय. डान्सिंग डाऊन द विकेट, फुल टॉस घेतला बॉलवर, अगदी बॅटवर, आणि त्यानंतर हा बॉल टॅप केलाय त्यानं. इथेन मागे रेडी होता. अफलातून षटक. कुणालची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या. फर्स्ट ओव्हर मध्ये कुणालला रन खर्च केलेत फक्त 6 आणि 1 व्हॅल्युएबल विकेट घेतले. उर्वरित 12 बॉल 33 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये. डीजे प्लीज. क्या बात है. शुभ छत्रपती चांताराजा चषक हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त सगळ्यांना शिवमय शुभेच्छा. कारण मराठी वर्ष इथून सुरू होतो, कारण इंग्रजी सरत्या वर्षामध्ये संपूर्ण माहोल थंड असतो, परंतु आपण मराठी नूतन वर्षामध्ये बघतो नव चैतन्यानं सुरुवात होते, कारण अनेक झाडांना पालवी येते आणि त्याच्यानंतर मराठी वर्ष सुरू होतं, नव्यानं सुरुवात होते म्हणतात.
आणि तशाच पद्धतीने बघा मिळते 12 बॉल आणि 33 धावांची अजूनही गरज आहे. प्रवीण डुबा इव्हेंट्स त्यांचंही स्वागत आम्ही करू. प्रचंड मेहनत त्यांनी घेतल्या. प्रत्येक फॅमिली फंक्शन असू द्या, कोणतेही तुमचे सेलिब्रेशन असू द्या, डुबा इव्हेंट्सला कॉन्टॅक्ट करा. ते यशस्वी ते इव्हेंट्स त्यांचं पूर्ण करतात. बॉलर्स पॅक ड्राईव्ह इथे ना त्याच्या स्वतःच्या फॉलोथरमध्ये प्रयत्न केला होता. झेलचा बघा अंकुश मागे होते, जे MSCB मध्ये कार्यरत देखील आहेत. खूप चांगलं इलेक्ट्रिशियनचं काम ते जाणतात आणि अनेक त्यांचा साईड बिझनेस तुम्हाला अनेक ॲक्सेसरीज हवं असेल तर अंकुश यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. सध्या मॉडेल जमाने अनेक अगदी मॉडर्न कपडे हवे असतील, मॉडर्न वॉच हवे असतील, बॅग हवे असतील किंवा पर्स हवे असतील, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. परंतु या मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. सध्या स्कोरबोर्ड शांत आहे. थोडंसं हल्ला बोल करावा लागेल या दोन्ही बॅटर्सना. सध्या स्ट्राईक रेंजकडे राहुल आहेत. मागील मॅच मध्ये राहुलला काय फिनिश दिला होता. 11 बॉल 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही फुलटॉस होता हवेत खेळत. फिल्डर पोहोचतायत बॉलच्या आसपास. झेल तिथे टिपलाय आणि या फुलटॉसला राहुलला इझी घेतलं आणि त्याची विकेट मिळते. कॅच आउट. सिंहाचा छावा शंभू राजे. एका वेळेस प्राण गेला तरी चालेल, परंतु धर्म जाता कामा नये. धर्म सोडता येणार नाही. आणि अगदी एक गीत आपण डीजे कडून ऐकलं. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवर 7 धावा आहेत. विकेट गमावले 2 नवीन बॅटर मैदानामध्ये. प्रशांत सिनारे हा खेळाडू आलाय. 10 मध्ये 32 रन पाहिजेत. अजूनही सामना जिवंत आहे. या मॅच मध्ये इथून इंटरफेअर करायचं असेल, थोडा इन करायचं असेल तर हल्ला बोल करावा लागेल. इथूनही फार छान गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक कुणाचं विसरता येणार नाही. त्यामध्ये 6 धावा देत असताना 1 विकेट त्यांनी घेतलं. आणि आता मैदानामध्ये आपण बघतोय ही 3 अगदी 30 जागा पहिल्या 2 मध्ये सांभाळली. स्विंग एनमीज समोरून बॉल बाहेर काढला. लेग कटर बघायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल. ही ते चमकदार खेळाडू आहे. आम्हाला आठवते 50 गावची ती स्पर्धा अगदी SP शेळके यांनी अगदी त्या टुर्नामेंटमध्ये अगदी आपलं स्वतःचं एंट्री नोंदवली होती आणि तिकडे त्यांचा संघ अगदी रनरअप ठरला होता. इथेंचं योगदान मोठं होतं. आणखीन एक लोअर फुल टॉस वाईड यॉर्करच म्हणावं लागेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बघायला मिळाले. धुंद्रेपाडा संघ या मॅच मध्ये तुम्ही आता जेवढे डॉट बॉल खेळाल तेवढा सामना तुमच्या अंगलट येऊ शकतो. रोशन करमेलकर सारखा एक लेफ्टी विध्वंसक खेळाडू तुमच्याकडे आहे. मला वाटतं प्रशांतनं त्याने त्याचा रोल अदा केला पाहिजे. रोशन आता यावेळेस स्ट्राईक एंड कडे हवाय धुंद्रेपाड्याला. असं नाही की प्रशांतमध्ये क्षमता नाही, होय त्याच्यामध्ये प्रोटेन्शियल आहे, क्षमता आहे, परंतु सध्या तो अनसेट आहे. 8 मध्ये पाहिजेत 32 धावा. वेगवान बॉल बॅटच्या स्टिकरवर लागलाय. आता स्ट्राईक रोटेट कडे लक्ष केंद्रित केलंय. 1 रन पूर्ण होते. सिंगल ना हलो संघ पुढे चाललाय. सिंगल एकेरी धाव तुम्हाला बघा मिळते. स्कोरबोर्डवर 8 रन सध्या नोंदवल्यात. 7 मध्ये पाहिजेत 31 धावा. सामना थोडा कठीण झालाय सध्या. जय हनुमान चोरबा धुंद्रेपाड्याच्या दृष्टिकोनातून रोशनच्या नावाने संघ ओळखला जातो. रोशन करमेलकर हल्ला बोल करावा लागेल. येणाऱ्या अपकमिंग बॉलवर त्याला चान्स घ्यावीच लागेल जर या मॅच मध्ये इन राहायचं असेल तर. 7 मध्ये पाहिजेत 31. हे त्यांचे पहिले 5 बॉल यशस्वी राहिलेत. क्लीन बॉल आशेची उम्मीद किरण मावळत असताना रोशन करमेलकर बोल्ड आउट.
त्या हिंदू नववर्षाचं स्वागत होईल. रन पाहिजेत 31 6 बॉलमध्ये. खरं तर उद्या गुढी घरोघरी उभारली जाईल. शिवराय कर्तृत्वांचा डोंगर, शिवराय संयमांचा पाझर, शिवराय विचारांचा सागर या भूमंडली 31 रन पाहिजे. हितेनला आपण स्क्रीनवर बघितलं. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज झालाय अनिरज जांभळे. 6 मध्ये पाहिजेत 31 धावा. थोडं कठीण आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेटमध्ये हे इतिहासच खरं तर अनेक वेळा दौडवलं गेलंय. बघा आमचे शिवदास वाघमारे सर सध्या मालिकेवरची बाईक आहे त्याचा आनंद घेत आहेत. ठीक आहे. 6 मध्ये 31. पहिल्या बॉल पासून सुरुवात करायची होती. धीरजला माहिती आहे फक्त 6 पैकी 1 बॉल चांगला डिलिव्हर करायचा आणि तो त्याने केले. कंपल्सरी चेस आहे त्यामध्ये. आता 6 मध्ये पाहिजेत 31. जरी 6 बॉल 5 मध्ये पाहिजेत 31. पहिला बॉल डॉट आलाय. जरी 5 मध्ये 5 बिग हिट आले तरी सामना आता जिंकता येणार नाहीये. फटका चांगला आहे परंतु फिल्डर डाऊन द बॉल. बघा कुणाल व्हॉट अ कॅच. उत्कृष्ट झेल. चला बॅटर येऊ द्या फास्ट मैदानात. चला पुढच्या नेक्स्ट दोन्ही टीम हरिग्राम आणि खेडूकपाडा या दोन टीम मध्ये मॅच बघायला मिळेल. खेडूकपाडा संघ आपला सगळा स्क्वॉड घेऊन आपण खेळाडू कक्षाकडे जायचंय आणि हरिग्राम संघ तुम्ही व्यासपीठाच्या समोर या. तुम्ही तिथून मैदानामध्ये उतरायचं आहे. 4 मध्ये पाहिजेत 31 धावा. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा फक्त बोर्डवर आहेत. नवीन जितू आलाय बॅटिंगसाठी मैदानात. जर आता एक्स्ट्रा बॉल आला नाही तर फक्त आता या मॅच मध्ये फॉर्मॅलिटीज राहिलेत असं मी म्हणेन. इन टू द स्लॉट हवाई फायर. आणि असं म्हणतात ना जंगल जळून गेल्यानंतर आलेले पाऊस काही कामाचा नसतो. सत्ता गेली शहाणपण संपलं. षटकार. जे हंसिका खूप चांगलं खरं तर त्यांची गाण्यांची मैफिल अगदी ऐकायला मिळाली. नववर्षाचं स्वागत त्यांनी त्यांच्या गीतातून केलं. स्कोरबोर्डवर रन पाहिजे 3 बॉल मध्ये. अजूनही 25 धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. जितू फाईट बॅक करतोय. अजूनही मैदानामध्ये लढतोय. आणखीन एक फुल टॉस आणि अगदी सरळ आलाय बॉल. आमच्या मुख्य व्यासपीठावर आलाय. दमदार षटकार. सचिन दादाचे खास मित्र हाय ना हँडसम अतुल शेलके त्यांचं स्वागत झालंय. वेलकम झालंय. त्यांचं स्वागत आम्ही करू. इथे स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना खेळाडूंना अगदी बघायला मिळालं. आणि हेच तर महत्वाचं असतं. कधी कधी पंचही खेळाडूंची अग्निपरीक्षा घेतात. सुधीर पाटील सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रामाणिक क्रिकेट खेळाय त्यामुळं ही परीक्षा तुमची होणारच. होय क्रिकेटमध्ये हे गरजेचं आहे. आज सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं नाव उगाच गर्वानं घेतला जात नाही. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये क्रिकेट तेवढा चांगला खेळाय. DRS मुळात जमानाच नव्हता. पंचांनी एकदा बाद दिलं तर त्याच्याकडे पंचांकडे वळून बघायचं नाही. बाद तर बाद. आपण आपला खेळाडू म्हणून भूमिका स्पोर्ट्समन स्पिरिट निभवायची हा आदर्श आपल्या क्रिकेटमध्ये त्याने दिला आणि तोच आदर्श जितून दाखवला. त्याचे आभार. 1 बॉल मध्ये 19 पाहिजेत औपचारिकता. आणि अखेरचा बॉल आलाय.
अगदी बघू शकता तो डॉट आणि इथे सामना जिंकलाय. श्रीराम चिंचोली संघाला सेमी फायनल मध्ये धडक मारतोय संघ. अभिनंदन आणि हार्ड लक चेअरमन चेरोबा दुंद्रेपाडा. तुमचा प्रवास जरी संपला असला तरी किमान एक ट्रॉफी आज या स्पर्धेच्या जाणता राजाच्या दुंद्रेपाडा गावामध्ये आतापर्यंत असं म्हटलं जातं की 14 वर्षामध्ये ट्रॉफी नाहीच मिळाली नव्हती, परंतु यंदा एकाच स्पर्धेमध्ये दुंद्रेपाडामध्ये 2 युवा संघ, एक 40+ संघ असे 3 संघ ट्रॉफ्या घेऊन जातील. त्यांचा आभार आणि अभिनंदनी. देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 10 चेंडूमध्ये 26 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली. गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट घेतल्या. हितेन पाटील मॅन ऑफ द मॅच.